टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यभरात मंडल यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांचे राजापुरे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आलेली आहे। यात्रेचा आता काही वेळापूर्वी परभणीत आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे। यांच्याकडून आता राजापुरे आपल्या सोबत आहे। सर, मला सांगा, यात्रा सुरू झाली, काय नेमकं यात्रेच्या माध्यमातून मेसेज द्यायचे तुम्हाला? असं आहे की तुम्हाला बहुजनांच्या न्यायासाठी जर एका हक्कासाठी जर लोक रस्त्यावरती उतरत असतील तर बहुजन त्या ठिकाणी त्यांच्या न्याय अधिकारासाठी तर पडत असतील, तुम्हाला पोटात काय दुखतं? मला हे कळत नाही की आज बहुजन गेल्या काही एक वर्षापासून, शेकडो वर्षापासून, हजारो वर्षापासून जवळजवळ तो त्या ठिकाणी प्रवाहाच्या बाहेर आहे करून, आणि त्याच्यात तर त्याला आज या मंडल आयोगाच्या माध्यमातून जी भूमिका मिळाली, त्याला मंडल आयोगाच्या माध्यमातून हक्काचं आरक्षण मिळालं, आणि ते मंडल आयोगाच्या हक्काचा आयोग आहे। मग त्या मंडल आयोगाच्या माध्यमातून आज जी काही यात्रा महाराष्ट्रात निघालेली आहे, आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही यात्रा जाणार आहे, जनजागृती करणार आहे, समाजाची जी काही समाज बांधव आहेत त्यांचा त्या ठिकाणी सन्मान केला जाईल, आणि समाज मंदिरात जाणार आहे। या सगळ्या गोष्टी होत असताना ती एक महत्वपूर्ण यात्रा आहे। मंडल हा एक महत्वपूर्ण निर्णय या देशामध्ये झाला होता। व्हीपी सिंगांच्या काळामध्ये त्यावेळेला मंडल आयोगाची अंमलबजावणी केली गेली होती, आणि या देशामधला एक मोठा वर्ग हा ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला मुख्य प्रवाहामध्ये आला होता, आणि याची अंमलबजावणी करणारं जर पहिलं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य या देशामध्ये होतं, ते आदरणीय शरद पवार साहेब घेतलं होतं, आणि तो निर्णय लोकांमध्ये घेऊन जायची भूमिका त्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून असणार आहे। भाजपचे लोक टीका करतायत की खरं तर मंडळ आयोग आणि शरद पवारांचा दुरान्वय संबंध असं भाजपचे लोक सांगतायत। मला हे कळत नाहीये की या मंडल यात्रेचं स्वागत करायला शेकडो लोक जागोजागी, आता पण आम्ही या ठिकाणी उपोषणाला भेटलो, शेकडो लोक जागोजागी त्या ठिकाणी रस्त्यावरती उभे असतात, मंडल यात्रेचं स्वागत करतात। एक दलित असतो, एक मागासवर्गीय असतो, एक ओबीसी असतो, एक मुस्लिम समाज उभा असतो, एक मराठा बांधव, एक आदिवासी बांधव देखील उभा असतो, पण मला तिकडे फडणवीस दिसले नाहीत, एक फडणवीस दिसला नाही मला तिथे। मला हे कळत नाही की आज तुम्हाला एवढी चीड का, या मंडळची चीड का? मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं हे जगमान्य आहे, देशाला मान्य आहे, महाराष्ट्राला मान्य आहे, मग त्या मंडल आयोगाची तुम्हाला एवढी चीड का? तुम्ही कमंडलच्या माध्यमातून ओबीसीच्या या आरक्षणाला विरोध केला होता। फडणवीस साहेब, तुम्ही आज आरक्षात स्वतःला बघत नाही आहात। तुमच्या पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यावेळेला या मंडळाला विरोध करायला कमंडल यात्रा काढली होती, आणि या कमंडल यात्रेच्या माध्यमातून तुम्ही ओबीसीला मिळणाऱ्या न्याय हक्काचं जे आरक्षण होतं त्याला तुम्ही विरोध केला होता। त्यामुळे तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचे विरोध या, तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचे मारेकरी आहात, आणि तुम्ही एवढ्यावर सांगले नाही, याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन त्या ठिकाणी विकास किसान गवळी नावाच्या माणसाला पुढे करून तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज देखील केलं होतं। त्यामुळे हा ओबीसी आहे तो खितपत होता, गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रवाहाच्या बाहेर फेकला गेला होता, त्याला आता मुख्य प्रवाहामध्ये आणलेलं आरक्षण मिळालेलं आहे, आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये बहुजनांचा गौरव करण्यासाठी मंडल यात्रा निघालेली आहे। तर नागपूरवरून ही यात्रा निघाली आहे, आज परभणीत दाखल झाली आहे, कसा प्रतिसाद आहे आणि इथून पुढचा प्रवास कसा असणार? मला खूपच आनंद वाटतो त्या ठिकाणी की परभणीमध्ये देखील म्हणजे आज अनंत अडचणी होत्या। गेल्या काही काळामध्ये आम्ही दिवसामध्ये फिरलो त्या ठिकाणी अतोनात पाऊस झाला होता, त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी आली होती, आणि याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेतं वाहून गेलेली आहे, अनेक शेतकरी रडतायत। पण मला एक लक्षात येत नाही की अजून म्हणजे सरकार त्यांचे पंचनामे करायला देखील पुढे असलेले नाही। म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला मुंबईसारख्या शहरामध्ये एवढं पाणी तुंबलं होतं त्यावेळेला अनेक लोक रस्त्यावर उतरून एक दुसऱ्याला मदत करत होती, त्यावेळेला महाराष्ट्रातला हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पान तळ झालेली आहे, शेताची शेतं वाहून गेलेली आहे, सोयाबीन वाहून गेलेली आहे, तूर वाहून गेलेली आहे, त्यावेळेला देखील या तहसीलचा एखादा तहसीलदार पंचनामा करायला पुढे येत नाहीये। सरकार अजून झोपलेलं आहे, म्हणजे पाऊस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये पडत नाहीये, चंद्रशेखर बावनकुळेंच्या नागपूरमध्ये पडत नाहीये, माणिकराव कोकाटेंच्या नाशिकमध्ये पडत नाहीये। म्हणजे पाऊस हा फक्त गरीबाच्या डोक्यावरती पडतो। लाज वाटली पाहिजे आपल्याला। आपण म्हटलं होतं की शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण सरकारमध्ये आलो होतो, आपण म्हटलं होतं की सरसकट कर्जमाफी देणार आहे। आज शेतकरी रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय विदर्भामध्ये, रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय मराठवाड्यामध्ये। अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या आपल्याला पाहायची आहे? किती शेतकऱ्यांची आत्महत्या पाहायची आहे? आपण त्यांच्या कर्जमाफीचा आपण विचार करणार नाही आहोत? अजून किती योग्य वेळची वाट पाहतोय आपण? यामुळे सरकार त्या ठिकाणी संवेदनशील राहिलं नाहीये, सरकारला कुठलं संवेदन राहिलं नाही, हे सरकार कोरडं झालेलं आहे, येण्याच्या कात्रीचं झालेलं आहे। यात्रेचा पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि यात्रेनिमित्तानं काय मागणी आहे तुमची? एकच मागणी एकच आहे की शेतकऱ्याला न्याय द्या, कष्टकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्याला त्याला त्याच्या पिकाला हमी भाव द्या। आज तुम्ही त्या ठिकाणी सोयाबीनचं पीक पाहिलं, आज कापसाचं पीक पाहिलं, त्या ठिकाणी पिकाला हमी भाव नाही। शेतकऱ्याचा जो काही खर्च येतो त्याच्यापेक्षा त्याला जो काही भाव असतो त्याच्या भावाच्या शेतकऱ्याच्या खर्चाच्या अनुषंगाने भाव येतो, त्याच्या खर्चाला सामोरा भाव येतो। आज तो जर भाव मिळाला तर त्या शेतकऱ्याचं कर्ज फेडून स्वतःसाठी त्याच्या पदराला काही स्वतःसाठी घेता येत नाही। मग अशा परिस्थितीत शेतकऱ्या कर्जबारी होत चाललेल्या करून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जीवावरती आलात,
तुम्ही ओबीसीच्या त्या ठिकाणी डीएनए स्वतः म्हणून आणि तुम्ही राज्यामध्ये आलात. तुम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून योजना तुम्ही आलात आणि आज सगळं आल्यानंतर सरकारमध्ये आल्यानंतर तुम्ही सगळं विसरून गेलात. मला असं वाटतं की ह्या सरकारला शेतकऱ्यांची, महिलांची, युवकांची कोणाची पडली नाहीये. हे सरकार फक्त पुंजीपती यांचं आहे, सावकारांचं आहे आणि फक्त त्यांच्या सरकारमध्ये जे भ्रष्ट मंत्री आहेत त्या भ्रष्ट मंत्र्यांना घेऊन सरकार चालण्याचं आहे. पुढचा प्रवास कसा असणार आहे? पुढचा प्रवास हा अत्यंत कठीण असणार आहे, संघर्षमय असणार आहे. मला पुण्यामधनं काही संघटनांनी चॅलेंज केलेलं आहे. पुण्यामधल्या संघटनांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि म्हणाले की पुण्यामध्ये मंडल यात्रेवरती बंदी घालणार. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निघालेली मंडल यात्रा, ओबीसीची मंडल यात्रा, बहुजनांची मंडल यात्रा मी पुण्यामध्ये का अख्ख्या महाराष्ट्रात घेऊन जाणार. तुमच्या दम असेल तर मला अडवा. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खरं तर ही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात्रा आता परभणीत दाखल झालेली आहे आणि या परभणीतून आता यांचा प्रवास पुढच्या दिशेनं सुरू होणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.